नमस्कार मित्रों, आज आपण SRTMUN PhD कोर्स वर्क पेपर 3 अंतर्गत म्हणजेच रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स अंतर्गत युनिट नंबर 2 सायंटिफिक कंडक्ट या विषयावरती चर्चा करणार आहोत. मित्रहो, विज्ञान म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोन कशाला म्हणायचं आणि सायंटिफिक कंडक्ट आणि सायंटिफिक मिसकंडक्ट या ज्या रिसर्चशी निगडीत संकल्पना आहेत, या संदर्भात आपण आज यथोचित चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहितच आहे की सायन्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ द नॅचरल फेनॉमेनॉन्स अराउंड अस. जेव्हा जेव्हा आपण विज्ञान हा विषय किंवा ही संज्ञा विचारात घेतो, साधारणतः विज्ञानाची आपण अशीच व्याख्या करतो की विज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अवतीभोवती जे निसर्गाचे विविध घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास म्हणजेच विज्ञान. मग ते चल असो अचल असो, साधारणतः विज्ञान हे फॅक्ट्स आणि प्रूफ्स या दोन्ही गोष्टींची मागणी करत असते. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट, एखादी संज्ञा, एखादी थिअरी सायंटिफिकली प्रूव्ह करत नाही, मग लॅबोरेटरीमध्ये असो अथवा विश्वाच्या ह्या अथांग अस्तित्वात असो, जोपर्यंत आपण त्याचे वैज्ञानिक पुरावे सादर करत नाही तोपर्यंत विज्ञान त्याला मान्यता देत नाही. आणि आज आपल्या समोर मी एक नवीन विषय घेऊन आलोय, जो की पेपर नंबर 3 रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स अंतर्गत युनिट नंबर 2 सायंटिफिक कंडक्ट इन रिसर्च या मथळ्या अंतर्गत आपण चर्चा करणार आहोत. मित्र हो, ज्या वेळेला आपण कोणत्याही प्रकारचं रिसर्च, मग ते सायन्स मध्ये असो, तसंच सोशल सायन्सेस मध्ये असो किंवा ह्युमॅनिटीज मध्ये असो, जोपर्यंत याला आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने हाताळत नाही तोपर्यंत ते संशोधन व्हॅलिडेट होत नाही. एकतर त्या संशोधनाला सामाजिक किंवा बौद्धिक क्षेत्रात मान्यताही मिळत नाही, आणि जोपर्यंत तुम्ही हे सर्व वैज्ञानिक पद्धतीने हाताळत नाही तोपर्यंत त्याला रिअली सायंटिफिकली ट्रीट करून एखादं रिसर्च केलं असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून मी आज आपल्या समोर थोडासा तांत्रिक विषय घेऊन आलो, ज्याचं टायटल आहे सायंटिफिक कंडक्ट आणि पॅरलली सायंटिफिक मिसकंडक्ट. अशा दोन्हीही संज्ञा आता येत्या 1 तासभरात आपण चर्चेला घेणार आहोत. तर मी आपल्या समोर एक पॉवर पॉइंट शेअर करतोय, जेणेकरून सर्व मुद्दे
तुमच्या स्क्रीनवर असतील आणि त्याची जी काही शास्त्रशुद्ध माहिती आहे ती देखील तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचेल. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की विज्ञान हे नेहमीच पुराव्याची मागणी करतं आणि जोपर्यंत तुम्ही शास्त्रशुद्ध पुरावे सादर करत नाहीत तोपर्यंत त्याला वैज्ञानिक म्हटलं जात नाही. तर आता आपण चर्चा करणार आहोत की सायंटिफिक कंडक्ट म्हणजे काय आहे की नाही. तर या संदर्भात चर्चा करत असताना पूर्वीच्या व्याख्यानामध्ये मी एथिकल आणि प्रोफेशनल बिहेवियर या संदर्भात थोडीशी चर्चा केली होती आणि साहजिकच आजचा हा विषय त्याचंच एक एक्सटेन्शन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता मॉरल किंवा एथिकल बिहेवियर आणि आपलं प्रोफेशनल बिहेवियर हे जर ज्या त्या प्रोफेशनला साजेसं असेल तर साहजिकच सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून याच्या पुढील जी संशोधनाची वाटचाल असते ती करणं मला वाटतं आपल्याला सोपं जाईल. या संदर्भात बोलत असताना तुम्ही अनेक पुस्तकांचा संदर्भ इथे घेऊ शकता की सायंटिफिक कंडक्ट म्हणजे एक प्रकारचं एथिकल मॉरल बिहेवियर. आता एथिकल मॉरल बिहेवियर इन professional scientific research that deviates from practices commonly accepted in the discipline or in the academic and research communities. And see here the extension. Generally in proposing, performing, reviewing or reporting research and creative activities. आता माझ्यासह आपण सगळेच जण नॉन सायन्सचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे ही जी वैज्ञानिक संकल्पना आहे ही थोडीशी समजून घ्यायला तुम्हाला क्लिष्ट वाटेल, परंतु याला सिम्प्लिफाय करण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो. आता एथिकल बिहेवियर म्हणजे आपल्याला चांगल्या आणि वाईटाची जाणीव असणं गरजेचं आहे. आपण आपलं जीवन जगत असताना ज्या प्रकारचे मॉरल स्टँडर्ड्स जी काही नीती मूल्य घेऊन जगत असतो त्याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना ज्या कोण्या व्यवसायात आपण आहोत, ज्या कोण्या प्रोफेशन मध्ये आहोत, त्या प्रोफेशन मध्ये हे एथिकल स्टँडर्ड आणि मॉरल बिहेवियर आपण इंडक्ट करायला पाहिजे. आणि ही जर समजा आपली सामान्य प्रॅक्टिस असेल तर मला वाटतंय आपलं जे कंडक्ट आहे ते काही अंशी सायंटिफिक कंडक्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता नेमकं या ठिकाणी ह्या व्याख्याकारानं काय सांगायचा प्रयत्न केला की एथिकल बिहेवियर इन प्रोफेशनल सायंटिफिक रिसर्च. ज्या वेळेला तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक पद्धतीनं एखादं संशोधन हाती घेता, खरं तर हे प्रत्येकाकडून अपेक्षित आहे की आपल्याकडनं मॉरल स्टँडर्ड्स किंवा एथिकल बिहेवियर हे उच्च कोटीचं असावं, ही अपेक्षा सर्वश्रुत आहे. परंतु जर समजा एखादं संशोधन हाताळताना आपल्याकडून हे एथिकल किंवा मॉरल बिहेवियर काही अंशी डिव्हिएट झालं किंवा मोठ्या प्रमाणात डिव्हिएट झालं, किंवा आपण ज्या ज्या काही कृतिशील गोष्टी आपल्या संशोधनामध्ये करत असतो त्यावेळेला आपल्याकडून काही चुका घडल्या ज्यामध्ये आपण प्रोफेशनल आउटलुक दाखवू शकलो नाही, तर निश्चितपणे कुठेतरी आपल्याकडनं सायंटिफिक मिसकंडक्ट झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण म्हणतो ना बिहेवियर मिसबिहेवियर, म्हणजे एखादी चांगली वागणूक आणि वाईट वागणूक, जसं ह्या दोन शब्दातला फरक आहे तसाच हा शब्द आहे कंडक्ट आणि मिसकंडक्ट. एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याकडून चांगल्या कंडक्टची, चांगल्या वर्तणुकीची, चांगल्या वागणुकीची, चांगल्या प्रॅक्टिसची अपेक्षा असते.
पण जर समजा संशोधन हाती घेतल्यानंतर आपल्याकडनं अशा काही चुका झाल्या ज्याला सायंटिफिक कंडक्ट म्हटलं जातं, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या व्याख्याकारानं केलेला आहे. मग जी रिसर्च कम्युनिटी असेल, अकॅडमिक कम्युनिटी असेल, हे ज्या वेळेला एखादं संशोधन हाती घेतात किंवा एखाद्या संशोधनाचा प्रस्ताव सादर करतात, त्या संशोधना दरम्यान काही कृतिशील दृष्टिकोनानं कार्य करतात किंवा एखादं झालेलं संशोधन त्याचा पुन्हा रिव्ह्यू घेतात अथवा एखाद्या रिसर्चचा किंवा संशोधनाचा अहवाल सादर करतात किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन काही सृजनात्मक अशा प्रकारच्या काही कृती आपण हाती घेतो. हे सगळं करत असताना जर समजा आपण जेन्युइन आपल्यापुरतं आपल्याकडून ओरिजिनली निघालेलं किंवा सादर झालेलं जर आपण मांडलं तर निश्चितपणे आपल्याकडनं ते सायंटिफिक कंडक्ट म्हटलं जातं. कारण की कोणतंही संशोधन असो, मग ते भाषा विषयातलं असेल किंवा तुमच्या सोशल सायन्सेस मधलं असेल ज्याला सामाजिक शास्त्र म्हणतो आपण, किंवा इव्हन तुमच्या मॅनेजमेंट अथवा विज्ञान क्षेत्रातलं असेल, मग ह्या सगळ्या स्टेजेस मधून आपलं संशोधन हे नेहमीच जात असतं. आणि अंततः एक संशोधक म्हणून आपल्याकडून नेहमीच प्रत्येक जण एका इंटलेक्च्युअल ऑनेस्टीची अपेक्षा करत असते. लक्षात ठेवा, मी एक शब्द वापरतो, इंटलेक्च्युअल ऑनेस्टी. आता खरं तर आपण प्रामाणिक आहोत, आहे की नाही? जो स्वतःशी प्रामाणिक असतो तो जगाशीही प्रामाणिक राहतो, अशा प्रकारची सर्व मान्यता आहे. मग ही इंटलेक्च्युअल ऑनेस्टी काय आहे? आता आपण सगळेजण अकॅडमिशियन्स आहोत. आपल्यापैकी बरेच जण शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. तुमच्यापैकी काही जण जे पीएचडी केल्यानंतर पुन्हा या प्रोफेशन मध्ये या. लक्षात ठेवा, आपण संशोधक असो अथवा नसो, प्रत्येकाकडून इंटलेक्च्युअल ऑनेस्टीची अपेक्षा केली जाते. आता इंटलेक्च्युअल ऑनेस्टी म्हणजे काय? ऑनेस्टी हा शब्द सर्वश्रुत आहे. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, आणि असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जर तुम्हाला खरोखरच चांगलं जीवन जगायचं असेल, सन्मानानं जगायचं असेल, आणि तुम्हाला असं वाटतं की इतरांनी आपला खरोखर मनातून आदर किंवा सन्मान करावा, तर लक्षात ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहा, तुमच्या कार्याशी किंवा तुमच्या प्रोफेशनशी प्रामाणिक राहा, आणि ओव्हरऑल जर तुमची आयडेंटिटी तुम्ही एक ऑनेस्ट पर्सन म्हणून क्रिएट केली तर निश्चितपणे तुम्हाला आदर आणि सन्मान कधीही भीक मागायची गरज पडणार नाही. आता या ठिकाणी थोडं त्याच्या पुढे जाऊन मी इंटलेक्च्युअल ऑनेस्टी हा शब्द प्रयोग करतो. आता इंटलेक्च्युअल ऑनेस्टीच का? आता लक्षात घ्या, आपण संशोधन हाती घेतलं, मग ते कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही विषयात तुम्ही करा, संशोधन हाती घेतलंय म्हणजे आपण बौद्धिक कार्य करतो. संशोधन हाती घेतलंय म्हणजे एखादी अकॅडमिक ऍक्टिव्हिटी आपण करतो. आणि मग तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्याकडून सगळेजण ऑनेस्टी किंवा आवर मॉरल ड्युटी टू बी ऑनेस्ट अशा प्रकारची अपेक्षा करतो? म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येकानं नैतिक दृष्टिकोनानं, आहे की नाही, आपण हे सगळं संशोधन करावं आणि आपल्याकडून तशाच प्रकारच्या कर्तव्याची अपेक्षा सगळेजण करत असतात. मग ही सगळी प्रक्रिया जेव्हा आपण आपल्या हाती घेतो, साहजिकच इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी इन प्रपोजिंग, परफॉर्मिंग अँड रिपोर्टिंग रिसर्च, इट ऑफकोर्स रेफर्स टू द ऑनेस्टी विथ रिस्पेक्ट टू द मीनिंग ऑफ वन्स रिसर्च. आता पहा, मी पूर्वी केलेल्या व्याख्येचा म्हणजे सायंटिफिक कंडक्ट आणि इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी याचं एक प्रकारचं प्रॉपर मिक्सअप करण्याचा प्रयत्न करतो. कारण की कोणतीही अकॅडमिक ऍक्टिव्हिटी ही ऑटोमॅटिकली इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी मानली जाते. आपण सगळे बुद्धिवादी आहोत, आपण हायली एज्युकेटेड आहोत. मग हायली एज्युकेटेड व्यक्तीकडून साहजिकच प्रत्येक जण मॉरल ड्युटी म्हणून, नैतिक कर्तव्य म्हणून आपल्याकडून प्रामाणिक असण्याची अपेक्षा केली जाते. मग ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही प्रकारचं संशोधन हाती घेता, तर संशोधन हाती घेतल्यानंतर तुमच्या प्रपोजल पासून तुमच्या ऍक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे जी काही तुम्ही रिसर्च ऍक्टिव्हिटी कराल त्या दरम्यान आणि फायनली तुम्ही तुमचं रिसर्च सादर कराल तिथपर्यंत तुमच्याकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा आहे की आपण आपल्या संशोधनाशी प्रामाणिक राहा. जस्ट गो बियॉन्ड दॅट.
It is also expected that researchers present proposals and data honestly, and they do communicate their best understanding of the work in writing and in verbally also. आता पहा, ज्या वेळेला आपण हे काम करतो, म्हणजे संशोधनाचं काम करतो, संशोधनाचं काम करत असताना मी सुरुवातीलाच बोललोय की रिसर्चरकडून एक अपेक्षा आहे की त्यांना प्रपोजल तयार करत असताना किंवा माहिती पुरवत असताना किंवा काही माहितीच्या आधारे आपले निष्कर्ष काढल्यानंतर ते इतरांसमोर सादर करत असताना, मग ते लेखी स्वरूपात असो अथवा बोली स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात असो, ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी सर्वांसमोर सादर केले पाहिजे. कारण की इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी इज द ऑनेस्टी इन द ॲक्विजिशन, अनालिसिस अँड ट्रान्समिशन ऑफ आयडियाज. आता जेव्हा तुम्ही रिसर्च ऍक्टिव्हिटी हाती घेता, सुरुवातीला तुम्ही इतरांपासून बरंच काही मिळवता, तुम्ही बरंच काही इतरांपासून रिसीव्ह करता, ऍक्वायर करता, आणि ती तुमची एक लर्निंग स्टेज किंवा फॉर्मेटिव्ह स्टेज असते. परंतु एकदा तुमच्या आयडियाज क्लिअर झाल्या नंतर त्याचं पृथक्करण करण्याचा प्रयत्न, अनालिसिस करण्याचा प्रयत्न, इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न, क्रिटिकल थिंकिंगचा आधार घेत वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनानं त्याच्याकडे बघत, आहे की नाही, खरोखर त्या ज्ञानाला किंवा त्या माहितीला योग्य पद्धतीने ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता. मग ही सगळी प्रक्रिया होत असताना आपण जर आपल्याकडनं इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी दाखवली तर निश्चितपणे आपण केलेलं जे संशोधन आहे ते आपलं आहे आणि प्रामाणिकपणे आपलं आहे हे आपण ठामपणे कुठेही सांगू शकतो. आता खरं पाहिलं तर पर्सन इज बीइंग इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट व्हेन ही और शी knowing the truth states that particular truth. पाहि कशा प्रकारची व्याख्या आहे. आता एखादी व्यक्ती संशोधन करते, संशोधन करत असताना आपल्याकडून इंटेलेक्च्युअल ऑनेस्टीची अपेक्षा सर्वच जण करतात, बरोबर. परंतु एखाद्या व्यक्तीनं, जो कोणी संशोधक आहे, स्त्री असो अथवा पुरुष, त्यांनी जर खरोखर आपल्या संशोधनाचं सत्य उलगडलं असेल, त्याच सत्याची मांडणी केलेली असेल, त्यांचा डेटा हा ऑथेंटिक डेटा आहे, प्रॉपरली व्हॅलिडेट केल्यानंतर, प्रॉपरली त्याचे निष्कर्ष काढल्यानंतर त्याची मांडणी केली असेल, तर साहजिकच आपण त्या ठिकाणी इंटेलेक्च्युअल जी काही तुमची ऑनेस्टी आहे ती फॉलो झाली असं म्हणू शकतो. आता याचंच एक्सटेन्शन या स्लाइडमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवात केली आपण सायंटिफिक कंडक्ट पासून, त्याचं एक्सटेन्शन आपण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी मध्ये आणलं. आता त्यालाच आपण रिसर्च इंटिग्रिटी मध्ये आणण्याचा प्रयत्न करू. आता रिसर्च इंटिग्रिटी म्हणजे काय? रिसर्च इंटिग्रिटी मीन्स कंडक्टिंग रिसर्च इन सच अ वे that allows others to have confidence and trust in the methods and findings of the research. आता पहा, हे आतापर्यंत कुठेतरी इंडिव्हिज्युअल होतं. आतापर्यंत जे काही मी मांडणी केली ती पर्सनल होती, तुमच्या लेवलची. सायंटिफिक कंडक्ट तुमचं म्हणजे रिसर्चरचं, आहे की. त्यानंतर इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी रिसर्चरची. आता ही रिसर्च इंटिग्रिटी थोडंसं एक्सपॅन्डेड लेवल आहे, कारण की तुमच्याबद्दल, तुमच्या संशोधनाबद्दल त्रयस्थाला काय वाटतं हे फार महत्वाचं. मग ते तुमचे गाईड असो, तुमचे सहकारी मित्र असो जे तुमचं रिसर्च बघतायत, वाचतायत, किंवा तुमचा रेफरी असो, किंवा ज्याला कुणाला तुम्ही ते पाठवलं ऑब्जेक्ट करण्यासाठी ती व्यक्ती असो, इव्हॅल्युएटर असो, अथवा तुमचं साहित्य किंवा रिसर्च प्रकाशित झाल्यानंतर दुसरा एखादा संशोधक जो अभ्यास करतोय, तुमच्या एकंदरीत ग्रंथाचं वाचन करतोय, तो असो. मूळ मुद्दा असा आहे, रिसर्च इंटिग्रिटी म्हणजे आपण रिसर्च अशा पद्धतीने हाताळलं पाहिजे किंवा केलं पाहिजे जेणेकरून इतरांच्या मनात किंवा इतर व्यक्तींच्या मनात तुमच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला पाहिजे, एक प्रकारची ओट ऑफ ट्रस्ट निर्माण झाली पाहिजे. कारण की तुम्ही ज्या पद्धतीने संशोधन केला त्याच्या मेथड्स बरोबर आहेत, त्याचं डेटा कलेक्शन प्रॉपर आहे,
तुम्ही अडॉप्ट केलेली एंटायर जी मेथड आहे ही करेक्ट आहे आणि तुम्ही काढलेले निष्कर्ष हे तुमच्या गोळा केलेल्या माहितीच्या आधारेच काढलेले आहेत हे जर समजा त्रयस्थाला वाटलं, मग तो संशोधकाचा मार्गदर्शक असो, मग तो इतर एखादा सहकारी मित्र असो, दुसरं कोणी तो संशोधन बघणारा किंवा वाचणारा असो किंवा आणखीन कोणी असो, त्याला तुमच्या संशोधनाबद्दल अशा प्रकारचा ओट ऑफ ट्रस्ट निर्माण झाला तरच आपण असं म्हणू शकतो की त्या रिसर्च मध्ये संशोधकानं इंटिग्रिटी दाखवलेली आहे. एवढंच नाही तर इट रिलेट्स टू, इट मीन्स research integrity relates both to the scientific integrity of conducted research and to the professional integrity of research. आता ही जी रिसर्च इंटिग्रिटी आहे ही फक्त तुमच्या प्रोफेशनशी निगडीत किंवा तुमच्या संशोधनाशी निगडीत नाही, तर ती ऍज अ होल तुमच्या पर्सनॅलिटीशी निगडीत आहे. आपण नेहमी असं म्हणतो बघा, जग तुम्हाला कसं दिसतं यापेक्षा तुम्ही स्वतः कसे असतात त्याप्रमाणेच तुम्हाला जग दिसतं, आहे की नाही? तसं या ठिकाणी आहे. तुमची जर रिसर्च कमिटमेंट असेल, रिसर्च इंटिग्रिटी असेल, त्यानंतर इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी असेल, तुमचं ऑटोमॅटिकली रिसर्च कंडक्ट देखील चांगलं असेल, आहे की नाही? म्हणजे सायंटिफिक कंडक्ट. मग हे सगळं होत असताना ही सर्व जबाबदारी जी असते ती एका संशोधकाची असते हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आता रिसर्च इंटिग्रिटी संदर्भात ज्या वेळेला आपण बोलतो असंही म्हटलं जातं की रिसर्च इंटिग्रिटी मे बी डिफाइंड ऍज ऍक्टिव्ह ऍडहेरन्स टू द एथिकल प्रिन्सिपल्स. बघा किती छान व्याख्या. रिसर्च इंटिग्रिटी म्हणजे काय किंवा सायंटिफिक इंटिग्रिटी म्हणजे काय? रिसर्च इंटिग्रिटी किंवा सायंटिफिक इंटिग्रिटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऍक्टिव्ह ऍडहरन्स. बघा खरं तर आपले दोन अप्रोच असतात, ऍक्टिव्ह अप्रोच आणि पॅसिव्ह अप्रोच, हँड्स ऑन अप्रोच आणि हँड्स ऑफ अप्रोच, असे दोन अप्रोच असतात. आता ऍक्टिव्ह अप्रोच आणि हँड्स ऑन अप्रोच हा पॉझिटिव्ह अप्रोच, तसंच इनॅक्टिव्ह अप्रोच ज्याला पॅसिव्ह अप्रोच म्हणतात आणि हँड्स ऑफ अप्रोच हे निगेटिव्ह अप्रोच. तर ज्या वेळेला तुम्ही एखादं संशोधन हाती घेता त्यावेळेला तुम्ही जर समजा जी काही एथिकल प्रिन्सिपल्स आहेत, जी काही तुमची नैतिकतेची किंवा नीतिमत्तेची मूल्य आहेत ती धारण करून, ती स्वीकारून, त्याचा अंगीकार करून जर तुमचे प्रोफेशनल स्टँडर्ड्स तुम्ही मेंटेन करत असाल आणि रिसर्च मध्ये त्याचा अंगीकार करत असाल तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडून जी रिसर्च ऍक्टिव्हिटी व्हायली आहे ती निश्चितपणे रिसर्च इंटिग्रिटी सह ती आपल्या सगळ्यांसमोर सादर होईल, यात काही शंका नाही. तसंच बाय ऍक्टिव्ह ऍडहेरन्स, आणि ज्या वेळेला आपण काही गोष्टीचा अंगीकार करतो, त्याला आपण स्वीकारतो, त्याला आपण आपल्या ऍक्च्युअल रिसर्च प्रोसेसमध्ये अडॉप्ट करतो, त्याचा ऍडहेरन्स करतो, इट मीन्स वी मीन दॅट adoption of the principles and practices as a personal credo, not simply accepting them as the impositions by the rule makers. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता ऍक्टिव्ह ऍडहेरन्सचा थोडासा अन्वय अर्थ काढायचा प्रयत्न करू नका. आता बऱ्याचशा गाईडलाईन्स असतात, लक्षात ठेवा. युजीसीने पण तुम्हाला खूप साऱ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत संशोधन करत असताना, आणि ते युजीसीने किंवा विद्यापीठानं आपल्याला लावलेले नियम आहेत, है की? तर हे सगळं करत असताना त्याचं ऍक्टिव्ह ऍडहेरन्स आपल्याकडून अपेक्षित आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपली जी जाणीव आहे कशाची, ज्याला आपण पर्सनल मॉरल प्रिन्सिपल्स किंवा एथिकल स्टँडर्ड्स म्हणतो किंवा प्रोफेशनल व्हॅल्यूज म्हणतो, याची जर आपल्याला जाणीव असेल तर आपल्याला कोणत्याही कायद्याची किंवा नियमाची गरज पडणार नाही. आता मला सांगा, कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन तुम्ही करत असाल तर तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था जे मेंटेन करतात त्यांची भीती बाळगायची गरज नाही. जो कायदा मोडतो त्याला त्याची भीती असते. पोलिसांची भीती चोराला असावी, शाहूला नाही. मग जर समजा संशोधन करत असताना आपण कोणत्याही प्रकारचे स्टँडर्ड जर समजा मेंटेन करत असू की जे की अपेक्षित आहेत, एथिकल स्टँडर्ड्स, मॉरल स्टँडर्ड्स, त्यानंतर रिसर्च इंटिग्रिटी, सायंटिफिक कंडक्ट अँड सो ऑन,
तर मला वाटतं आपल्या कोणत्याही नियमाची भीती बाळगायची आपल्याला आवश्यकता नाही. एव्हन आपण ज्या पद्धतीने किंवा जेवढे मॉरल स्टँडर्ड समोर ठेवून जितकं एथिकली आपण आपलं रिसर्च स्वतःहून करू शकू त्यातच निश्चितपणे आपलं फळ अपेक्षित आहे. सो बाय एथिकल प्रिन्सिपल्स वी मीन दॅट ऑनेस्टी द गोल्डन रूल ऑफ लाईफ. माइंड इट वेल. मी सुरुवातीला सांगितलं ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आहे की नाही. तसं या ठिकाणी म्हटलं गेलंय ऑनेस्टी इज द गोल्डन रूल ऑफ लाईफ. कारण की तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमच्याबद्दलची जी विश्वासार्हता असते, ट्रस्टवर्दीनेस असतो, त्याचं लेवल नेहमी हाय राहतं. नंबर 1. दुसरी गोष्ट तुम्हाला हाय रिगार्ड मिळतो. आणि तिसरी गोष्ट तुम्ही जेव्हा हे सगळं संशोधन करत असताना स्वीकारता याचा अर्थ असा की तुमचं जे सायंटिफिक रेकॉर्ड आहे, आता सायंटिफिक रेकॉर्ड म्हणजे वैज्ञानिक नोंदवही किंवा नोंदी असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु ह्या वैज्ञानिक नोंदी आपल्या संशोधनाशी निगडीत. तुम्हाला जर समजा संशोधन करायचंय तर निश्चितपणे तुम्ही तुमचा विषय समजून घेतलेला असेल, मग तो कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असो. हे सगळं करत असताना तुम्ही तुमची मेथॉडॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे, तुम्ही तुमचं डेटा कलेक्शन किंवा माहितीचा संग्रह केलेला आहे. माहितीचा संग्रह करण्यासाठी विविध प्रकारच्या पुन्हा तुम्ही टेक्निक्स अडॉप्ट करता. काही ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूज घ्यावे लागतील, काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नावली द्यावी लागेल, त्यासाठी तुम्हाला उत्तरं सगळ्यांकडून गोळा करावे लागतील, काही ठिकाणी तुम्हाला सर्व्हेज कंडक्ट करावे लागतील, काही ठिकाणी तुम्हाला प्रयोग करावे लागतील. म्हणजे विविध प्रकारचे टूल्स आणि टेक्निक्स तुम्ही वापरून जेव्हा सगळी अपेक्षित किंवा गरजेची माहिती गोळा करता, म्हणजेच तुम्ही जे काही करत आहात ते सायंटिफिकली करत आहात आणि त्याचं अनालिसिस, त्यानंतर त्याची मांडणी, त्याचं क्रिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू थिंकिंग करून त्याचं जे काढलेले निष्कर्ष, हे सगळं जेव्हा योग्य पद्धतीनं जातं, याचाच अर्थ असा की तुमचं संशोधन हे प्रॉपरली सायंटिफिक टेक्निक्सचा वापर करून पुढे चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे सगळं जेव्हा आपण करतो ना, त्या दरम्यान निश्चितपणे एथिक्स विथ रिस्पेक्ट टू रिसर्च अँड सायन्स याची सांगड कशी घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणतंही रिसर्च, मग ते कोणत्याही विषयाशी, कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असतो. रिसर्च म्हटलं की त्या ठिकाणी काही तत्व आली आणि या स्लाइडमध्ये मी तुम्हाला 10 एथिकल प्रिन्सिपल्स सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यावरती आता फारशी चर्चा करणार नाही, कारण की पूर्वीच्या ज्या काही 3 ते 4 स्लाइड्स मध्ये मी चर्चा केली, यातले काही मुद्दे हे ऑलरेडी त्या ठिकाणी आलेले असतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. परंतु हे जे 10 एथिकल प्रिन्सिपल्स आहेत, जे तुम्हाला रिसर्चशी निगडीत तुम्ही कोणतंही पुस्तक उघडा आहे की नाही, त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. पहिली गोष्ट म्हणजे ड्युटी टू सोसायटी. आपण एक एथिकल स्टँडर्ड नेहमी डोक्यात ठेवलं पाहिजे की आपलं संशोधन हे फक्त आपल्यापुरतं, आपल्याला मिळणाऱ्या डिग्री पुरतं, आपल्या गाईड पुरतं किंवा रेफरी पुरतं किंवा आपल्या प्रेझेंटेशन पुरतं राहता कामा नये. मोरओव्हर आपली ही सामाजिक जबाबदारी आहे, सामाजिक कर्तव्य आहे की आपलं संशोधन हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचा फायदा राष्ट्राला झाला पाहिजे, त्याचा फायदा बुद्धिवंतांना झाला पाहिजे, जेणेकरून आपली ड्युटी टू सोसायटी ही संकल्पना त्या ठिकाणी एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न पूर्ण होते. आता बघा, याशीच कनेक्टेड दुसरा पॉइंट आहे बेनिफिशियन्स. बेनिफिशियन्स म्हणजे जो बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे एक डिग्री केल्यानंतर. पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या संशोधनाचा फायदा इतरांना पण व्हावा? परंतु तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, जर समजा भारतातलं जे काही रिसर्च गेल्या 75 वर्षामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर पासून आजतागायत होत आलंय, दुर्दैवानं ही बाब मला तुम्हाला सांगावीशी वाटते आणि ही सत्य आहे की जास्तीत जास्त संशोधन हे फक्त लायब्ररी पुरतं किंवा पीएचडी सेक्शनच्या त्या रॅक पुरतं लिमिटेड आहे. ते संशोधन कधी समाजाच्या पटलावरती आलंच नाही किंवा काही लोकांनी ते येऊ दिलं नाही किंवा काही लोकांनी आणलं नाही. म्हणजे मला मुद्दा हा सांगायचा आहे की आपलं संशोधन हे एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न समाजाच्या, राष्ट्राच्या कामी पडलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आता मला सांगा, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येतो केव्हा? मी जर समजा एथिकली स्टँडर्ड मेंटेन करत असेल,
सायंटिफिक कंडक्ट माझं चांगलं आहे की नाही, ना मी कुणाची चोरी करतोय ना दुसऱ्या कुणाचं माझं आहे हे सांगतो. असं जर केलं तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होण्याचा प्रश्न उद्भवतो. परंतु सामान्यतः ह्या गुगल बाबाच्या काळात, गुगल बाबा म्हणजे इंटरनेटच्या काळात, गुगल सर्चच्या काळामध्ये आपण काय केलेलं आहे, या गुगल बाबानं म्हणल ते तुम्ही शोधा आणि हजारो लाखो डॉक्युमेंट तुमच्या समोर तो आणून सादर करतो. मग ह्या गुगल बाबाच्या काळामध्ये झालं काय, तर कॉपी पेस्ट हे जास्त मोठ्या प्रमाणात झालं. आता ह्या कॉपी पेस्टच्या प्रकरणामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण झाले. म्हणजे या ठिकाणी समजा माझं संशोधन हे 5 वर्षाखाली प्रकाशित झालेलं आहे की नाही, त्यातला एक पॅराग्राफ, त्यातला एक मथळा किंवा त्यातलं एक सेक्शन किंवा त्यातली एखादी क्रिएटिव्ह आयडिया जशीच्या तशी घ्यायची आणि 4-2 वर्षानंतर तुमच्या ती हाती लागली आणि तुम्ही ती तुमची आहे म्हणून सादर करायची, कसलंही मला क्रेडिट न देता. आता हे गुगल बाबाच्या काळामध्ये हे सगळं कॉपी पेस्टचं प्रकरण चालत राहिलं आणि चालत आहे आणि यातून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण व्हायला. आता माझं जर संशोधन प्रकाशित झालं असेल तर साहजिकच त्याचं क्रेडिट आधी प्रकाशन माझं झालं म्हणून मला मिळेल, आणि तुम्ही नंतर प्रकाशित केला तर तुमच्या कंटेंटमध्ये ऍज इट इज माझा कंटेंट सापडला म्हणजे तुम्ही कॉपी पेस्ट केलं हे सिद्ध होतं आहे की नाही. तर या ठिकाणी आता कॉन्फ्लिक्ट सुरू झाला. मी म्हणतो की माझा क्लेम आहे, तुम्ही म्हणता तुमचा क्लेम आहे. आता प्रश्न आहे क्लेम आहे तरी कुणाचा आणि किती. म्हणजे या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट क्रिएट झाला बिकॉज ऑफ द सायंटिफिक मिसकंडक्ट. जर समजा आपण रिसर्च आणि सायंटिफिक कंडक्ट प्रॉपरली ऍडहेअर केलं असतं, एथिकल प्रॅक्टिस केली असती तर कदाचित हा प्रश्न उद्भवलाच नसता. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फॉर्म्ड कन्सेंट. आता लक्षात, समजा तुम्हाला माझी किंवा तुमची मला एखादी गोष्ट घ्यायची आहे की नाही, आणि माझी इच्छा वाङ्मय चौर्य करण्याची नाही, साहित्य चौर्य करण्याची नाही. याचा अर्थ असा की मला इथं तुम्हाला कळवावं लागेल की तुमची ही गोष्ट माझ्या संशोधनात मी घेत आहे, आणि जरी समजा वैयक्तिक कळवली नाही तर किमान माझ्या रेफरन्स लिस्टमध्ये, वर्क सायटेड मध्ये मी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला योग्य क्रेडिट दिलं पाहिजे की या व्यक्तीची संकल्पना अशा पद्धतीची आहे आणि माझ्या संशोधनात मी त्याचा असा वापर करत आहे. जर समजा ज्याचं त्याला मी क्रेडिट दिलं किंवा इन्फॉर्म्ड कन्सेंट या कॅटेगरीत मी बसलो तर कदाचित समस्या उद्भवत नाही, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माणच होत नाही. आणि समजा या गोष्टीची आपण जर जाणीव ठेवली थ्रू आउट तर मला वाटतं इंटिग्रिटीचे प्रश्न उद्भवत नाही. आपण नुकतंच नाही का रिसर्च इंटिग्रिटी, सायंटिफिक इंटिग्रिटी, प्रोफेशनल इंटिग्रिटी, एथिकल इंटिग्रिटी या सगळ्या 4ही मुद्द्यावरती पूर्वी चर्चा केली. मग हे सगळं करत असताना आपल्याकडून जर समजा खरोखरच 4ही पद्धतीची किंवा प्रकारची इंटिग्रिटी आपण सादर करू शकलो तर साहजिकच आपल्याकडून कसलंही सायंटिफिक किंवा रिसर्च मिसकंडक्ट होत नाही. याचा अर्थ असा की ज्या वेळेला आपण आपली माहिती, आपला डेटा सादर करतो, आपलं रिसर्च सादर करतो, हे विथ नॉन डिस्क्रिमिनेशन सादर करतो. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदाभेद करणं, वेगळेपणा करणं कोणातरी आधारावर, आणि नॉन एक्सप्लॉयटेशन, आणि दुसऱ्याचं आपण एक्सप्लॉइटही करायच्या संदर्भात खरं तर प्रत्येक व्यक्तीनं सजग राहणं आणि याची जाणीव ठेवणं अपेक्षित आहे. मग ती तुमच्या संशोधनाची प्रायव्हसी असो. आता लक्षात घ्या, आपण ठीक आहे ह्युमॅनिटीज मध्ये आहोत, सोशल सायन्स मध्ये आहोत, फारसे काही इश्यू असे होत नाही. पण गृहीत धरा तुम्ही विज्ञान क्षेत्रात काम करता, तिथं काम करत असताना तुमच्या रेग्युलर रिडिंग्स, तुम्ही जे काही रिसर्च करता त्याचं रिडिंग किंवा रेकॉर्ड मेंटेनन्स, त्याची प्रायव्हसी, त्याची कॉन्फिडेन्शियलिटी जर मेंटेन झाली नाही तर तुम्ही एखादं केलेलं उत्कृष्ट आणि ओरिजिनल रिसर्च हे इतरत्र जर ते शिफ्ट झालं, माहिती जर ट्रान्सफर झाली तर त्याचं क्रेडिट दुसरा कोणी घेऊन जाऊ शकतो. मग त्यासाठी आपण जे संशोधन हाती घेतलंय त्याची प्रायव्हसी, त्याची कॉन्फिडेन्शियलिटी, आपला प्रोफेशनल कॉम्पिटन्स म्हणजे आपली जी काही कार्यक्षमता आहे, व्यावसायिक कार्यक्षमता आणि आपली व्यावसायिक शिस्त, या सगळ्या गोष्टीशी जर आपण बांधिलकी दाखवली तर निश्चितपणे एथिक्स विथ रिस्पेक्ट टू रिसर्च अँड सायन्स आपण ऍडहेअर केले आणि हे जे 10 मुद्दे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याचा जर अंगीकार आपण आपल्या संशोधनादरम्यान केला तर निश्चितपणे आपलं संशोधन हे चांगलंच असेल यात काही शंका नाही.
आता या संदर्भात थोडस दुसऱ्या मुद्द्यात मला चिंतन आपल्यासमोर मांडायचं, कारण की आपण सुरुवात केली होती ती सायंटिफिक कंडक्ट या विषयात. आता आपण थोडस सायंटिफिक मिसकंडक्ट या शब्दाकडे जात आहोत. आता सायंटिफिक मिसकंडक्ट बद्दल बोलत असताना मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, द व्हायोलेशन ऑफ द स्टँडर्ड कोड्स आहे की नाही. आता स्टँडर्ड कोड्स कोणते, म्हणजे याच्या पूर्वी आपण जे प्रोफेशनल एथिक्स, रिसर्च इंटिग्रिटी, सायंटिफिक इंटिग्रिटी आहे की नाही, सायंटिफिक कंडक्ट याच्यावर जेवढी चर्चा केली, हे जर समजा स्टँडर्ड कोड्स आपण व्हायोलेट करत असू, याचा अंगीकार करत नसू, तर निश्चितपणे आपल्यातून स्कॉलरली मिसकंडक्ट होतंय असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आपलं जर समजा एथिकल बिहेवियर किंवा प्रोफेशनल बिहेवियर किंवा सायंटिफिक रिसर्च ओरिएंटेड बिहेवियर जर समजा एथिकल स्टँडर्डला अनुसरून नसेल, तर निश्चितपणे याचा दुष्परिणाम आपण केलेल्या संशोधनावर नक्कीच पडत असतो. And that actually deviates from the practices commonly accepted in the discipline or in the academic or research communities, again generally proposing, performing, reviewing or reporting research and the creative activities. संशोधनाशी निगडीत प्रत्येक स्तरावर आपण जर याची जाणीव ठेवली की माझ्याकडून कसलंही सायंटिफिक आणि प्रोफेशनल मिसबिहेवियर होणार नाही, तर निश्चितपणे आपलं संशोधन हे सायंटिफिकली प्रॉपरली कंडक्ट केलेलं असेल, कारण की त्यामध्ये कोणताही मिसकंडक्ट, गैरवर्तणूक आपल्याकडून झालेली नसेल, म्हणजे निश्चितपणे आपलं संशोधन हे चांगलंच असेल किंवा व्हॅलिडेट होईल याबद्दल काही शंका नाही. तसंच या संदर्भात आता मी तुम्हाला एक 2 ते 3 महत्वाचे शब्द आणि महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. आता तुम्ही कोणत्याही पुस्तकात संदर्भ शोधा, तुम्हाला ह्या 3 गोष्टी नक्की सापडतील. सो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतल्या नॅशनल सायन्स फाउंडेशननं एक डेफिनेशन दिलेली आहे, आणि त्या डेफिनेशन प्रमाणे जे सायंटिफिक मिसकंडक्ट आहे की नाही, संशोधन करत असताना वैज्ञानिक पद्धतीचा अंगीकार करतो आपण, पण त्यातून जर आपल्याकडून काही गैरवर्तन झालं तर नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारचं गैरवर्तन होतं बघा. नंबर 1 फॅब्रिकेशन, नंबर 2 फाल्सिफिकेशन आणि नंबर 3 प्लेजियारिझम. आता फॅब्रिकेशन म्हणजे काय, सामान्य मराठीत तुम्हाला पर्यायी शब्द द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रत्येकाची व्याख्या आपण घेण्याचा प्रयत्न करू पुढच्या स्लाइडमध्ये. फॅब्रिकेशन म्हणजे आपलं जर समजा संशोधन बनावट असेल. बनावट म्हणजे काय, कोणतेही जेन्युइन ऍक्टिव्हिटीज न करता आहे की नाही, काहीतरी इकून तिकून 4 गोष्टी 4 ठिकाणावर आणल्या, जोडजाड केलं आणि सादर केलं, अशा प्रकारच्या संशोधनाला फॅब्रिकेटेड रिसर्च म्हणतात. दुसरं फाल्सिफिकेशन. फाल्सिफिकेशन म्हणजे खोटेपणा, म्हणजे तुमच्याकडं तुमचं खरं काहीच नाही आहे की नाही. जे काही तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय, खोटारडेपणा करून चुकीचा डेटा, चुकीचे निष्कर्ष कुठंतरी मॅनिप्युलेट करून त्याला सादर करायचं आणि कसं बसं आपलं रिसर्च झाला असं जाहीर करून त्याचे फायदे घ्यायचे, त्याला फाल्सिफिकेशन म्हणतो. आणि तिसरं जे आहे सायंटिफिक मिसबिहेवियर, ते आहे प्लेजियारिझम. प्लेजियारिझम म्हणजे साहित्यिक चोरी. आता साहित्यिक चोरी म्हणजे काय, दुसऱ्यानं सादर केलेलं संशोधन त्याला क्रेडिट न देता ते आपलं आहे, ते माझं आहे, अशा प्रकारचा आग्रह धरणं किंवा मांडणी करणं, याला आपण प्लेजियारिझम म्हणतो. आणि म्हणून तुम्हाला म्हटलंय मी की कॉपी पेस्टच्या काळामध्ये प्लेजियारिझम सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेलं आहे की नाही, आणि त्यातून बरेचसे लिगल इश्यूज देखील क्रिएट झाले. आणि म्हणून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटला जास्त डिमांड याचं कारणच हे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे काय, तुमची जी बौद्धिक संपदा आहे या संदर्भात तुमचे काही हक्क असतात. त्यासाठीचे सगळ्यात राष्ट्रांमध्ये, सर्व राष्ट्रांमध्ये जगाच्या पाठीवर अशा प्रकारचे कायदे केले चालले, आपल्याकडे देखील केले. आता या संदर्भात थोडीशी चर्चा आपण करू. फॅब्रिकेशन म्हणजे काय. फॅब्रिकेशन इज मेकिंग अप द डेटा और रिझल्ट्स. तुम्ही बनावटपणा करताय,
बनावट माहिती, बनावट डेटा कलेक्शन, बनावटच तुमचं इंटरप्रिटेशन, सगळं बनावट. तुमचे रिझल्ट आणि फाइंडिंग्स आणि सादरीकरण देखील बनावट. अशा प्रकारच्या संशोधनाला फॅब्रिकेटेड रिसर्च असं म्हणतात. आणि मला वाटतं अशा प्रकारचं लेबल लावून घ्यायला कोण्याही संशोधकाला आवडणार नाही. मुद्दा क्रमांक 2 आहे फाल्सिफिकेशन. आता फाल्सिफिकेशन म्हणजे काय? फाल्सिफिकेशन मीन्स मॅनिप्युलेटिंग रिसर्च मटेरियल, इक्विपमेंट और प्रोसेसेस, or changing or omitting data or research or your results in such a way that the research is not accurately represented in the research record. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी खोटेपणानं इतरांची कुणाची तरी माहिती, जी तुमची तर नाहीच आहे, इतरांनी कोणीतरी काहीतरी केलेलं ते घ्यायचं, आपल्या गरजेप्रमाणे थोडंसं त्याला मॅनिप्युलेट करायचं, त्यातले काही मटेरियल्स बदलायचे, काही इक्विपमेंट बदलायचे, काही रेकॉर्ड्स चेंज करायचे, काही प्रोसेसेस थोड्याशा बदलून घ्यायच्या, आपल्या गरजेप्रमाणे मॅनिप्युलेट करायच्या, त्यातला काही डेटा काढायचा, थोडा बहुत तुमच्या मनानं 4-2 गोष्टी ऍड ऑन करायच्या, त्या रिझल्ट आणि फाइंडिंग्स मध्ये थोडेफार फेरफार करायचे, आणि फायनली ते रिसर्च तुमचं आणि जेन्युइन आहे अशा प्रकारचा आव्हानात ते सादर करायचं, याला फाल्सिफिकेशन म्हणतात. आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, बहुतेक काही वक्त्यांनी या संदर्भात चर्चाही केलेली असेल, तो म्हणजे प्लेजियारिझम. म्हणजे सायंटिफिक मिसकंडक्ट मध्ये 3 प्रकार आपल्याला साधारणतः आढळतात. पहिला म्हणजे फॅब्रिकेशन, बनावटपणा. दुसरा म्हणजे फाल्सिफिकेशन, खोटेपणा. आणि तिसरा म्हणजे प्लेजियारिझम, ज्याला आपण साहित्यिक चौर्य किंवा साहित्यिक चोरी असं म्हणू शकतो. प्लेजियारिझम इज प्रेझेंटिंग समवन एल्स वर्क्स और आयडियाज ऍज युअर ओन. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं, इतरांचं काहीतरी जे प्रकाशित झालेलं आहे, जे संशोधन आहे, एखादी संज्ञा असेल, एखादी संकल्पना असेल, एखादी मांडणी असेल, जे की संशोधन त्या एखाद्या XYZ व्यक्तीच्या नावचं रजिस्टर्ड आहे, त्याच्या नावची ती बौद्धिक संपदा आहे, त्याचा तो हक्क आहे, त्याचे क्रेडिट्स मिळणं. परंतु एखादा संशोधक जेव्हा दुसऱ्याचं जशास तसं घेतो आणि ते स्वतःचं आहे म्हणून जेव्हा मांडणी करतो, याला आपण साहित्यिक चोरी असं म्हणतो. मग आता तुम्ही स्वतःला प्रत्येक जण प्रश्न विचारा, तुम्ही एमफिल केला असाल किंवा यापूर्वी प्रोजेक्ट केला असाल किंवा तुम्ही रिसर्च करत आहात, काही पेपर तुम्ही सादर केले असतील किंवा प्रकाशित केले असतील, हा असा जर तुमच्याकडून कधी प्रयत्न झालेला असेल तर लक्षात ठेवा, कुठेतरी स्वतःला करेक्ट करण्याची गरज आहे. हा, दुसऱ्याचं घ्यायला कोणी थांबवत नाही, परंतु त्याचं घेतल्यानंतर त्यांना त्याचं क्रेडिट द्या. त्यांचं साहित्य, त्यांची मांडणी, त्यांचे निष्कर्ष, त्यांचं संशोधन हे तुमचं आहे हे म्हणण्याचा आग्रह चुकीचा. क्रेडिट्स दिल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात चिंता करण्याची आवश्यकता नाही, आहे की नाही? म्हणजे अशा पद्धतीनं जोपर्यंत तुम्ही इतरांच्या संशोधनाला प्रॉपरली एक्नॉलेज करत नाही, तोपर्यंत तुमचं संशोधन हे एथिकल स्टँडर्डनं पद्धतशीरपणे मांडलेलं असं म्हणता येणार. आता खरं पाहिलं तर प्लेजियारिझम मे बी इंटेन्शनल और रेकलेस और अनइंटेन्शनल. आता प्लेजियारिझम कधी कधी काय होतं माहितीये का, काही लोक मुद्दामून साहित्यिक चोरी करतात, काही लोक साहित्यिक चोरी करतात, रेकलेस असतात, त्याचं प्रॉपरली डेटा कलेक्ट करून किंवा जास्त वेळच्या वेळेला क्रेडिट देत नाही, रेकलेस असतात काम करताना. आणि काही लोकांच्या हातनं अनइंटेन्शनली होतं, त्यांचा मानस नसतो की साहित्यिक चोरी करायची म्हणून, पण कधी कधी कामाच्या गडबडीमध्ये किंवा संशोधनाच्या घाईमध्ये किंवा वेळेच्या अभावामुळं किंवा वर्क प्रेशरमुळं किंवा तुमच्या संशोधक मार्गदर्शकाच्या काही गोष्टींमुळं कधी कधी काय होतं, अनइंटेन्शनली, म्हणजे मुद्दामून केलेली क्रिया होत नाही, परंतु लक्षात ठेवा, चोरी चोरी असते. मग ती मुद्दामून केली काय किंवा तुमच्या हातानं सहज ती घडून गेली काय, चोरी चोरी असते. मग ती साहित्यिक चोरी असो किंवा वास्तविक मटेरियल गेनसाठी केलेली चोरी असो, चोरी चोरी असते. पकडला गेला तो चोर. जोपर्यंत तुमचं संशोधन तुमच्यापर्यंत मर्यादित आहे आणि जगाच्या पटलावरती ते आलं नाही आणि कुणी ते पॉइंट आउट केलं नाही, तोपर्यंत ठीक आहे, तुमची चोरी लपून राहील. पण एकदा का तुमचं संशोधन
आहे की नाही? या इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर, जगाच्या पटलावरती उपलब्ध झालं आणि एखाद्याने त्याचं क्रॉस व्हेरीफाय केलं आणि त्याला आढळलं की त्याची एखादी संकल्पना तुम्ही तुमची म्हणून मांडलीये, तर तुम्हाला ऍट एनी टाइम, ऍट एनी कॉस्ट तुम्हाला चॅलेंज करू शकतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही संशोधन करत असताना एथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करत नाही, तोपर्यंत तुमचं संशोधन खरंच योग्य पद्धतीने झालं असं आपण म्हणू शकतो. तर या संदर्भात पुढची मांडणी करत असताना मला तुम्हाला काही कारणं सांगायची की सायंटिफिक मिसकंडक्ट कशामुळे होतो. मग ती साहित्यिक चोरी असो, त्याला आपण प्लेजरिझम म्हणतो, किंवा फॅब्रिकेशन किंवा फॉल्सिफिकेशन असो. म्हणजे जे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले सायंटिफिक मिसकंडक्टचे, हे 3ही प्रकार वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे घडत असतात, आहे की नाही? एक लक्षात ठेवा, ते कोण्याही कारणामुळे घडो, परंतु ते संशोधकाला मारक आहेत, संशोधकालाही मारक आहेत आणि संशोधन मार्गदर्शकाला पण मारक आहे. ही गोष्ट आपण कदापिही विसरता कामा नये. मग कोणती कोणती कारणं आढळतात आपल्याला? आता खरं पाहिलं तर संशोधन करत असताना करिअर आणि फंडिंगचे काही प्रेशर्स असतात, आहे की? मग तुम्ही मायनर करा, मेजर करा, तुमचं पीएचडी लेवलचं रिसर्च करा, पीएचडीचं किंवा एमफिल किंवा आणखीन कोणत्या डिग्रीसाठी किंवा एखाद्या म्हणजे संशोधन केंद्रासाठी तुम्ही काम करा, आहे की नाही? एक तर हे कुठेतरी करिअरशी कनेक्टेड असतं तुमच्या, किंवा ते कुठल्या तरी फंडिंग एजन्सीशी कनेक्टेड असतं. आता ज्या कोणी एजन्सीने तुम्हाला पैसा देऊ केलेला आहे, मग ती युजीसी असो, गव्हर्नमेंट असो, विद्यापीठ असो, किंवा एखादी फंडिंग रिसर्च फंडिंग एजन्सी असो, कोणी असो, त्यांनी पैसा दिला म्हटल्यानंतर ते काय करतात? टाइम बाउंड रिसर्च करायची अपेक्षा करतात. आता बरेच वेळेला काय होतं, अनेकांना मेजर मायनर अलॉट होतात, आहे की नाही? समजा त्याला 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे, अनेक लोक वर्ष 1.5 वर्ष काही करत नाही, आणि मग त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहतो की आता माझ्याकडे फक्त 4 महिने उरले, 6 महिने उरले, आणि मग ते हडबडाटीमध्ये किंवा घाई गडबडीमध्ये आपल्या कामाला लागतात, आणि मग याच्यातून नाही का काही काही ठिकाणी फॅब्रिकेशन होतं, काही ठिकाणी फॉल्सिफिकेशन होतं, काही ठिकाणी प्लेजरिझम होतं. म्हणजे 3ही प्रकारचे सायंटिफिक मिसकंडक्ट आपल्या संशोधनामध्ये आपण अंगीकारतो, कारण की इथं कुठंतरी करिअरशी निगडीत प्रेशर आहे किंवा फंडिंगचं प्रेशर आहे. आणि जर तुम्ही एखादा रिसर्च वेळेच्या आत केलं नाही, तर तुम्हाला तो पैसा व्याजासह त्या फंडिंग एजन्सीला वापस करावा लागतो. मग आपल्याला आलेला पैसा वापस द्यावा वाटत नाही, आपल्याकडून ओरिजिनल रिसर्च झालेला नाही, आणि मग कसं बसं करून आपण ते रिसर्च पूर्ण करतो, आणि त्या ठिकाणी मग वाङ्मय चोरी किंवा चौर्य वाङ्मय म्हणा किंवा साहित्यिक चोरी म्हणा, त्यानंतर मग फॉल्सिफिकेशन म्हणा किंवा तुमचं फॅब्रिकेशन म्हणा, मग बनावटपणा आला, खोटारडेपणा आला, हे सगळ्या गोष्टी अंतर्भाव होतो, आणि शेवटी तुम्ही सगळे एथिकल स्टँडर्ड्स विसरून कसं बसं आपलं संशोधन सादर करता. दॅट इज द मेजर पॉइंट, आहे की नाही? त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा, इन्स्टिट्यूशनल फेल्युअर ऑफ ओव्हरसाइट. आता होतंय, एखाद्या एजन्सीनं तुम्हाला पैसा देऊ केला, आहे की नाही? पैसा देऊ केल्यानंतर तुम्ही ते काम करता, पण लक्षात ठेवा, तुम्हाला तो पैसा दिलेला आहे ते स्टँडर्ड लेवलचं एथिकली स्टँडर्ड मेंटेन करून तुम्ही रिसर्च करावं यासाठी दिलेला पैसा आहे, यासाठी दिलेली फंडिंग आहे की? आणि खरोखरच तुमच्यावरती काही कोणी पोलीस आणून बसवू शकत नाही. जर तुम्ही स्वतःहून जर समजा या नीतिमत्तेच्या सगळ्या चौकटीत बसून आपलं संशोधन करत असाल, तर निश्चितपणे मला वाटतं कोणत्या कायद्याची आवश्यकता नाही, कोणत्या नियमाची गरज नाही, आणि कोणत्या पोलीसमॅननं तुमच्यावरती वॉच ठेवावा याची गरज नाही. आणि होतं, इन्स्टिट्यूशनल फेल्युअर्स आहेत त्या संदर्भात, मग ते संशोधक पातळीवरती आहेत, मार्गदर्शक पातळीवरती आहेत, महाविद्यालय किंवा विद्यापीठ पातळीवरती आहेत, शासकीय पातळीवरती आहेत, किंवा जी कोणती फंडिंग एजन्सी आहे त्यांच्या लेव्हलची आहे. जरी हे सगळं असलं तरी लक्षात ठेवा, संशोधकाची प्राथमिक जबाबदारी या ठिकाणी अशी ठरते की त्यानं सायंटिफिक मिसकंडक्ट करता कामा नये. आणखीन एक गोष्ट या संदर्भात तुमच्या लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे कमर्शियल कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट होतात. आता ठीक आहे, आपण नाही का ह्युमॅनिटीज मध्ये किंवा सोशल सायन्स मध्ये अभ्यास करतो, पण गृहीत धरा तुम्ही नाही का एक रिसर्चर आहात, एक सायंटिस्ट आहात, आणि तुम्ही पेट्रोकेमिकल्स मध्ये काम करता.
आता पेट्रोकेमिकल्स फील्डमध्ये तुम्ही काम करत आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा संशोधन करता तर त्यावेळेला तुम्ही पेट्रोकेमिकल फील्डमध्ये जे संशोधन केलंय त्याचं पेटेंटिंग करून घेता, आहे की नाही? परंतु दुर्भाग्यवश तुमच्या सहकार्याच्या किंवा तुमच्या चुकीमुळं किंवा इतर काही चुकीमुळं तुमचा सगळा डेटा जर चोरीला गेला असेल, आहे की त्याच डेटाच्या किंवा त्याच माहितीच्या आधारे इतरत्र देखील सारख्याच प्रकारचं पेटेंट सादर केलं असेल पेटेंटिंग एजन्सीला, तर त्या ठिकाणी कमर्शियल कॉन्फ्लिक्ट तयार होतो. कारण की एकाच प्रकारचं रिसर्च दोन ठिकाणाहून या ठिकाणी क्लेम होतंय, तर नेमकं पेटेंट द्यायचं कुणाला आणि कुणाचं ओरिजिनल वर्क आहे? कारण की कमर्शियल पेटेंट जेव्हा तुम्हाला मिळतं त्यातून तुम्हाला फायनान्शियल बेनिफिट होत असतो, आहे की नाही? तर या ठिकाणी आपण ही सायंटिफिक कंडक्ट आणि मिसकंडक्ट या दोन गोष्टी समजून घेणं आणि सायंटिफिक कंडक्ट आपल्या संशोधनादरम्यान अंगीकारणं हे खरं तर प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट ही इनॅडिक्वेट ट्रेनिंग लक्षात ठेवा. आपण जसं म्हणतो ना की बा इंटेलेक्च्युअल मॅच्युरिटी असली पाहिजे आपल्याला. जोपर्यंत आपल्यामध्ये वैचारिक पोक्तपणा येत नाही, बौद्धिक पोक्तपणा येत नाही, तोपर्यंत आपण रिसर्चकडे वळू पण नाही. पण व्हायला काय, अनेकांना बरंच काही मिळवायची खूप घाई झालेली, आपल्या कन्सेप्टही क्लिअर नसतात. आपण डायरेक्ट रिसर्च करायला उतरतो, डायरेक्ट पीएचडी लेवलचं रिसर्च करतो. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारे डायरेक्ट पीएचडी किंवा मोठ्या लेवलचं रिसर्च हाती घेतो, लक्षात ठेवा आपल्याला योग्य ती ट्रेनिंग किंवा योग्य ते मार्गदर्शन किंवा योग्य ते प्रशिक्षण भेटलेलंच नसतं. आलं का लक्षात? आता आपल्याकडे प्रॉपर सिस्टीम आहे बघा. डिग्री झाल्यानंतर पीजी नंतर आपण एमफिल इन बिटवीन करतो आणि त्यानंतर आपण पीएचडी कडे वळतो. म्हणजे पीएचडी कडे वळत असताना पहिली पायरी आपण क्रॉस केलेली असते ती म्हणजे एमफिल लेवलचं रिसर्च करू, आहे की नाही? म्हणजे आपल्याला रिसर्चची चांगली संकल्पना कळालेली असते, नेमकं काय करायचं हे कळालेलं असतं, त्याचं टोटल नो हो माहीत झालेलं असतं, तेव्हा आपण पीएचडीला प्रॉपरली ऍड्रेस करू शकतो. परंतु बौद्धिक पोक्तपणा नाही, काही वैचारिक पोक्तपणा नाही, पीजी झाल्या आपल्याला घाई होते आणि आपण पीएचडीला एंटर करतो आणि त्या ठिकाणी मग आपलं प्रशिक्षण व्यवस्थित झालेलं नसतं. जसं आम्ही तुम्हाला आता काय करतोय सध्या, पीएचडी कोर्स वर्क साठी गायडन्स करतो, म्हणजेच तुमचं एक प्रकारचं ट्रेनिंग चालू आहे. कारण की ह्या सगळ्या विषयाची चांगली ओळख तुम्हाला व्हावी म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राध्यापक आणि एक्सपर्ट्स या पटलावरती आपण बोलवतोय, त्यांची व्याख्यानं आपण सादर करतोय, त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत स्टडी मटेरियल किंवा हे व्हिडिओज येत आहेत, त्यातून तुम्ही तुमची जी ट्रेनिंग आहे, रिसर्च ट्रेनिंग आहे, ती तुम्ही स्वीकारत आहात किंवा घेत आहात किंवा मिळवत आहात. म्हणजे हे जर झालं नाही किंवा या पूर्वीच्या बॅचेसला ही संधी भेटली नाही, सगळं कागदावरच फक्त, मग मला सांगा तो कशा पद्धतीने रिसर्च करेल तो किंवा ती? तर हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच इरोजन ऑफ स्टँडर्ड्स ऑफ मेंटरिंग लक्षात ठेवा. मेंटरिंग आणि मेंटी आणि मेंटर हे जसे दोन शब्द महत्वाचे आहेत, तशाच त्या व्यक्ती देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आपण म्हणतो ना गुरु शिष्य परंपरेमध्ये जेवढा महान गुरु त्याच्याही पेक्षा महान शिष्य सिद्ध होत असतो, आणि तीच त्या दोघांची महत्त्व असते. तसंच आहे रिसर्च मध्ये पण. मग संशोधन आणि संशोधन मार्गदर्शक ह्या दोघांची जी रिलेशनशिप आहे आणि मार्गदर्शकाकडून जी मिळालेली मेंटरिंग असते तुमच्या मेंटीला किंवा त्या संशोधकाला, ती खूप महत्वाची असते. त्यासाठीच अशा प्रकारची रचना तयार केलेली आहे संशोधनादरम्यान की तुमचा मार्गदर्शक जिथं कुठं तुम्हाला मार्गदर्शनाची, मेंटरिंगची, स्टँडर्डायझिंगची गरज पडेल त्या ठिकाणी तो मार्गदर्शक तुमची मदत करत असतो. त्यामुळे जोपर्यंत संशोधक आणि मार्गदर्शक यांच्यामध्ये वार्तालाप होत नाही, रिसर्च ओरिएंटेड डिस्कशन्स होत नाहीत, तोपर्यंत प्रॉपर मेंटरिंग झालं असं आपण म्हणू शकत नाही. मग याचीही कधी कधी कमतरता जाणवते आणि त्यातून मग सायंटिफिक मिसकंडक्ट निर्माण होतच. आणि तसंच द पार्ट ऑफ ए लार्जर पॅटर्न ऑफ सोशल डिव्हियन्स लक्षात ठेवा. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो, जर समजा आपण आपली समाजाप्रती, राष्ट्राप्रती असणारी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे कर्तव्य आहे किंवा जी ड्युटी आहे, याची आपण जर जाणीव ठेवली ना, तर आपण अशा प्रकारच्या सायंटिफिक मिसकंडक्ट मध्ये कधीच पडणार नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही इतरांचं घ्यायला कुणीही थांबवत नाही,
परंतु ज्याचं त्याला प्रॉपर क्रेडिट द्या. असं जर केला तर निश्चितपणे इन द सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्याकडनं प्रॉपर सायंटिफिक मिसकंडक्ट झालं, म्हणजेच तुमचं संशोधन हे योग्य पद्धतीनं झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर मी तुमच्या समोर आजचा हा शेवटचा मुद्दा सादर करतो, तो म्हणजे रिडंडंट पब्लिकेशन्स. आता लक्षात ठेवा एकदम सुरुवातीपासून, आता आपलं हे दुसरं सेशन चालू आहे की नाही. पहिल्या सेशन मध्ये केलेली चर्चा, दुसऱ्या सेशन मध्ये केलेली चर्चा, याची जर तुम्ही प्रॉपर राईट फ्रॉम बिगिनिंग कनेक्टिव्हिटी निर्माण करायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी सलामी पब्लिशिंग नावाचा एक प्रकार आहे. हे सलामी पब्लिशिंग म्हणजे काय, त्यालाच वेगळ्या शब्दामध्ये रिडंडंट पब्लिकेशन असं देखील म्हणतात. आता हे समजून घ्या संकल्पना काय नेमकी. सलामी पब्लिशिंग refers to the situation that one study is split into several parts and submitted to 2 or more journals. बघा, अशाही प्रकारे पब्लिकेशन करणारे अनेक महाभाग आहेत. काय करतात, एक संशोधन करतात, त्या संशोधनाचं क्रेडिट घेतात आहे की नाही. मग ते एमफिल लेवलचं किंवा पीएचडी लेवलचं किंवा डिलीट लेवलचं असू देत, त्याचं पूर्ण क्रेडिट घेतात. नंतर ती डिग्री तुम्हाला अवॉर्ड होते किंवा कॉन्फर होते आणि अवॉर्ड झाल्यानंतर त्याच रिसर्चला छोट्या छोट्या भागात विभाजित करतात आहे की नाही. मग त्याच्यावर आधारित ऍज इट इज काही पब्लिकेशन पब्लिश करायचे जर्नल्स मध्ये. म्हणजे एका मेजर रिसर्चचे छोटे छोटे 2-3 पार्ट्स करून विभाजन करून तुम्ही जर जर्नल्स मध्ये ते प्रकाशित केले, म्हणजे तुम्ही आधी ऑलरेडी क्रेडिट पूर्ण घेतलेले त्याचेच बिट्स प्रकाशित करून तुम्ही आता रिसर्च जर्नल्सचे क्रेडिट घेताय. म्हणजे एकाच रिसर्च ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली तुम्ही डबल क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करता. त्याला आपण सलामी पब्लिशिंग असं म्हणतो आणि स्टँडर्ड इंग्लिश मध्ये त्याला रिडंडंट पब्लिकेशन असं म्हणतात. सलामी हा ऍक्च्युअली हिंदी शब्द इंग्रजीमध्ये आणलेला आहे की नाही, सलामी पब्लिशिंग. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारचं प्लेजियारिझम हे सेल्फ प्लेजियारिझम मध्ये मोडतं. म्हणजे स्वतःच्याच संशोधनाची स्वतःच साहित्यिक चोरी करायची आणि एकदा भेटलेल्या क्रेडिटला डबल क्रेडिट मध्ये कन्वर्ट करायचा आणि फायदा घ्यायचा. हे देखील तेवढंच चुकीचं आहे जेव्हा आपण इतरांचं साहित्य आपलं म्हणून सांगतो आणि त्याचे क्रेडिट घेतो. मग ते फाइंडिंग्स असो, रिसर्च असो, पब्लिकेशन असो, सायंटिफिक असो, सोशल सायन्स रिलेटेड असो, ह्युमॅनिटीज मधलं असो, क्रॉस रेफरन्स असो, कसलंही असो, हे सगळं करत असताना तुम्ही एकदा नाही 4दा विचार करायला पाहिजे की संशोधनाच्या चौकटीत, एथिकल स्टँडर्ड्सच्या चौकटीत, सायंटिफिक कंडक्टच्या चौकटीत, रिसर्च इंटिग्रिटीच्या चौकटीत आणि ऍज अ होल अकॅडमिक चौकटीत माझं हे कृत्य बसतं की नाही बसत. आणि जर तुमच्या मनातून तुम्हाला जर अशी हाक आली की हे बसत नाही, सलामी पब्लिशिंग व्हायले, तर लक्षात ठेवा आपण त्या कृत्यापासून स्वतःला दूर ठेवणं हे कधीही चांगलं. तर अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही कोणत्याही पुस्तकाचा संदर्भ घेतला तर ज्या मुद्द्याला आपण सुरुवात केली सायंटिफिक कंडक्ट, त्यानंतर सायंटिफिक मिसकंडक्ट, त्यानंतर जे काही आपण चर्चेला घेतले, यातून हे सिद्ध होतं की आपण सर्वांनी सायंटिफिक कंडक्ट मेंटेन करायला पाहिजे. हॅलो.